नागपुर के घोघरा महादेव क्षेत्र में दोस्ती के बीच हुए मामूली विवाद ने बड़ा रूप ले लिया। मिली जानकारी के अनुसार कुछ दोस्त घोघरा महादेव घूमने गए थे। वहां 4 से 5 दोस्तों ने शराब पी और लौटते वक्त एक युवक ने दोस्त से गाड़ी चलाने के लिए मांगी। जब गाड़ी देने से इनकार किया गया तो आरोपी ने दुकान चलाने की धमकी दी। इसी बात को लेकर दोनों के बीच कहासुनी हो गई। कुछ ही देर बाद आरोपी ने वाकई में दोस्त की दुकान जला दी, जिससे करीब उसे 5 लाख का नुकसान हुआ है। यह घटना कोतवाली थाना क्षेत्र की है। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। सर, एक आपल्या कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत एका चायच्या दुकानाला आग लागली आहे. नेमकं काय आहे, कशा पाहिजे, कोणाचा वाद होता काय? काल रात्री म्हणजे 24/7/2025 रोजी 2:30 वाजता दरम्यान आग लागल्याची आम्हाला माहिती होती. त्यावर आम्ही इथे आलो आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि आग विझवली अग्निशामक दलाच्या मदतीने. त्यानंतर त्या घटनेत आम्हाला असं दिसून आले, जेव्हा फिर्यादी आमच्या समोर आली की ही आग लागलेली नसून कोणीतरी लावलेली आहे. तर जो फिर्यादी होते आमचे लौकिक त्यांनी सांगितलं की माझा मित्र जो होता आरोपी, त्याने तो आणि मी घोघरा महादेव तिथे गेलो होतो. तिथून परत येताना गाडी चालवण्याच्या याच्यावरून आमच्या दोघात वाद झाला. तो म्हणत होता मी गाडी चालवतो आणि मी म्हणत होतो मी चालवतो. त्यावरून वाद झाला. तिथं तो म्हणला की मला गाडी चालू देत असेल तर मी येतो, नाही येत नाही. आणि तो गाडी व्यवस्थित चालवत नसल्यामुळे मी त्यांना गाडी दिली नाही. त्यानंतर तो तिथेच थांबला आणि मी निघून आलो. या गोष्टीचा राग त्याने मनात धरून दुसऱ्या दिवशी आणि त्या रात्री फोनवरून शिवीगाळ केली त्याला आणि त्याच्या भाऊजीला. त्यामुळे किंवा तुझी दुकान जाळून टाकली अशी धमकी सुद्धा दिली. त्यानंतर त्याला समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता की असं काही नाही, अंडरस्टँडिंग करू नको. तरी सुद्धा तो वारंवार धमक्या देत होता की मी तुझी दुकान जाळून टाकी आणि तुझं नुकसान करेल. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे त्याने धमकी दिली त्याचप्रमाणे तो वागला. आणि काल रात्री सगळे दुकान बंद करून गेल्यानंतर त्याने एक दुकानाची चाबी, हे तो मित्र चांगला असल्याने चाबी त्याच्याकडे होती आणि चाबी उघडून तो मध्ये गेला आणि कशाने तरी त्याने आग लावली आणि इथून तो निघून गेला. फिर्यादीच्या अशाच बयानानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास करत आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. तरी फिर्यादीच्या अंदाजे 5 लाख रुपयाचे नुकसान झालेलं आहे. अजून काही त्याच्यात निष्पन्न होते त्या दृष्टीने सुद्धा आम्ही तपास करत आहोत. सर, प्राथमिक माहिती आरोपी समोर आलाय का? आरोपीचं नाव समोर आलंय का? काय समोर, आणि तो काय कामधंदे करायचा, काय पूर्ण माहिती? आरोपीचं नाव जय ज्ञानेश्वर बदाडे म्हणून आणि तो TCS कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तसेच पार्ट टाइम मध्ये कधी मित्राला मदत म्हणून इथे काम करत होता आणि बाकी त्यांच्यासोबत राहत होता. त्यामुळे याची मैत्री. सध्या आरोपीचं काय स्थिती आहे सर? आरोपी पकडण्यात आलेला आहे की माहिती मिळाली आहे, कोण आहे, कुठे गेले? आरोपीचा आम्ही शोध घेतला, त्याच्या घरी शोध घेतला, तो जिथं काम करत होता तिथे सुद्धा शोध घेतला. अजून सुद्धा आमचा शोध चालू आहे, पण आरोपी अद्यापर्यंत मिळून आला नाही. आरोपीचा शोध प्राथमिक दृष्ट्या काय माहिती मिळाली सर? आरोपी एकटाच आहे की त्याच्यासोबत आणखी काही संबंधित लोक आहेत? सध्या तरी आरोपी हा एकटाच आहे असे तपासात निष्पन्न आहे. तरी आता भविष्यात जसा जसा तपास समोर जाईल तिथं पाहू आणखी कोणी आरोपी आहे का किंवा आणखी त्यांना कोणी मदत केली आहे, त्या दृष्टीने आम्ही तपास करू. लोकेश शिंदे नाव आहे माझं. चाय कल्चरचा ओनर आहे. 4 मंथ झाले होते शॉप ओपन करून. फक्त आम्ही संडेच्या दिवशी फिरायला गेलो होतो बाहेर. फ्रेंड्स होता जय बदाडे वगैरे म्हणून, आणखी 2-3 फ्रेंड्स होते आमचे. तर ड्रिंक वगैरे केली त्यांनी. ड्रिंक केल्यानंतर तो गाडी चालवायची जिद करायला लागला. त्या जिदमध्ये तो आम्हाला शिवागाडी वगैरे करायला लागला. त्या शिवागाडीमध्ये त्यांनी धमकी पण दिली आम्हाला की तुझ्या शॉप जाळीन मी, अशा धमकी देत होता. आम्ही तिला लाईटली घेतलं. दुसऱ्या दिवशी पण त्यांनी आम्हाला हे शब्द बोलले की तुझी शॉप जाळून दाखवेल, शॉप जाळून दाखवेल. आम्ही पोलीस कंप्लेंट केली. म्हणजे पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हा तो बोलला की असं मी काही करणार नाही. पण त्याच्यानंतर 3 दिवसानंतर त्याने हे असं करून ठेवलं आहे. याच्यामध्ये आम्हाला माहिती नव्हतं काही की असं करू शकतो म्हणून. तो त्याची फ्रेंड पण होती. त्याची फ्रेंड आमच्या शॉपमध्ये आली होती. पिंकी महल्ले नाव आहे तिचं. ती बोलली की त्याला काही झालं तर आमची जिम्मेदारी नाही राहणार, म्हणजे शॉपला काही झालं तर आमची जिम्मेदारी नाही राहणार. पण जेव्हा त्याला काही झालं जय बदाडेला, तर ते म्हणे की मी पोलीस कंप्लेंट टाकेल म्हणे. त्या शब्दात आम्हाला ते शॉपमध्ये येऊन धमकी देऊन गेली होती.
त्याच्या पहिले. पण आम्ही तिला काही म्हटलं नव्हतं, त्याच्याकडे आमच्या शॉपची चाबी होती, त्यामुळे तो असं काम करून गेलाय रात्री 3 वाजता. तुम्हाला कसं काय माहिती पडलं की इतकं मोठं नुकसान झालं, आग लागली? मी तर सर शॉप बंद करून घरी गेलो होतो. मला रात्री 2:45च्या दरम्यान मला फोन आले की तुमच्या शॉपमध्ये आग लागली आहे, शॉर्ट सर्किट झाला. मग तुम्हाला कशी माहिती मिळाली की त्याच तुझ्या मित्रांनी याला आग लागली? कारण सर तिच्यापाशी आम्हाला रेकॉर्डिंग भेटली आणि त्यांनी आम्हाला धमकी पण दिली होती की त्याची शॉप मी जाळली आहे, त्याला सांगून देते, अशी आम्हाला रेकॉर्डिंग. कुणाला रेकॉर्डिंग केली होती कॉल? त्यांनी तिच्या फ्रेंडला गेली होती. जो अंदाजे कितीचं नुकसान आहे? माझ्या सर कमीत 9 ते 10 लाखाचं नुकसान झालं आहे, जास्ती पण कमी.